ओके. सो मित्रांनो, मी परत एकदा स्वागत करतो संबोधी करिअर अकॅडमीच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये म्हणजे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या API अर्चना पुजारी, अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. तर त्यांचं परत मी स्वागत करतो इथे तुम्हा सगळ्यांच्या वतीने आणि संबोधी करिअर अकॅडमीच्या वतीने. आणि आता त्या पंढरपूरवरून आपल्यासोबत लाईव्ह आहेत. सो वेळ न घेता, जास्त वेळ न घेता मी अर्चनाला सांगतो की तिने आपलं सेशन जे आहे तर ते सुरू करावं या संदर्भात. ओके, थँक्यू. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना आणि सरांना सुद्धा. माझं नाव API अर्चना पाटील. मी सध्या मुंबई क्राईम ब्रांच युनिट 4 येथे कार्यरत आहे आणि पोलीस खात्यात माझी 12-13 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. तर संबोधी करिअर अकॅडमी आणि बोरकर सरांचे मी आभार मानते की या कोविडच्या सिच्युएशन मध्ये त्यांनी आपल्याला खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना घर बसल्या ऑनलाईन ते मार्गदर्शन करतायत. खरंच अभिनंदन सर. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचंही अभिनंदन की ते एवढ्या उत्सुकतेने आणि रजिस्ट्रेशन करून वगैरे जॉईन झालेले आहेत. म्हणजे खरंच त्यांच्यामध्ये जिद्द आहे कुठेतरी आणि मेहनत करायची तयारी आहे, म्हणून ते जॉईन झालेले आहेत आणि मार्गदर्शन घेत आहेत. तर मला असं म्हणायचंय की MPSC मध्ये सगळ्यात चांगली पोस्ट म्हणजे अट्रॅक्टिव्ह पोस्ट म्हणून PSI पोस्ट कडे बघितलं जातं. तर PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे खूप असं काहीतरी मोठी पोस्ट आहे असं आजच्या विद्यार्थ्यांना वाटतं. परंतु खात्यात एंटर केल्यानंतर कळतं की PSI ला खूप कमी पॉवर्स आहेत. त्यापेक्षा तुम्ही DYSP जर झालात तर खूप उत्तम आहे. म्हणजे तुम्हाला करायचं असतं एक म्हणजे म्हणतात ना की पॉवर्स कमी आहेत. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला आधी ऍडमिनिस्ट्रेशन सांगते. अर्चना माईक जो आहे ना अर्चना थोडा वरच्या लेवल लागेल. हॅलो अर्चना, माईक थोडा वरच्या असा हाताला म्हणजे पकडून जो आहे ना तसा घे. हॅलो. हा येतोय आवाज. येतोय आवाज. हा येतोय. आता थोडस असंच पकडून ठेवावं लागेल. ओके. तर सर सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या रँक्स आहेत. तर सुरुवात होते मी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत तुम्हाला आधी रँक सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या रँकसाठी प्रिपरेशन करताय. तर पोलीस खात्यात सगळ्यात खाली असतो PC म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय. ओके. पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर पोलीस नाईक, त्याच्यानंतर हवालदार, त्यानंतर ASI म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि त्याच्यावर असतो PSI म्हणजे PSIच्या खाली आणखी 4 पोस्ट आहेत. त्यानंतर PSI येतो आणि PSI म्हणजे डायरेक्ट तुम्ही एक्झाम दिल्यानंतर PSI होताय बरोबर. आणि तुम्ही खात्यांतर्गत पण PSI होऊ शकताय. म्हणजे तुम्ही जरी कॉन्स्टेबल म्हणून भरती झालात तर खात्यांतर्गत परीक्षा देऊन तुम्ही PSI होऊ शकता किंवा डायरेक्ट PSI होऊ शकता. PSIच्या वर आहे API म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याच्यावर आहे पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टरच्या वरती आहे ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. म्हणजे तुम्ही क्लास 1 ची जेव्हा एक्झाम देता राज्यसेवेमार्फतच क्लास 1 ची एक्झाम देता तेव्हा तुम्ही ACP होता. ACP म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये त्याला DYSP म्हणतो. तर ACPच्या वरती आहे DCP डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. आणि डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस च्या नंतर आहे जॉईंट CP, ऍडिशनल CP, जॉईंट CP आणि CP. ऍडिशनल CP, जॉईंट CP सह आयुक्त आणि त्याच्यावर आहे आयुक्त. आयुक्तांच्यावर DG असतात. अशी आहे हायरार्की. हॅलो, आवाज येतोय? हो मॅडम. हॅलो. हो येस येतोय मॅडम. हो मॅम आवाज येतो. येस. ओके. तर ही आहे पोलीस खात्यामधली हायरार्की. आणि पोलीस खात्यामध्ये जेव्हा तुम्ही येता तुम्ही MPSC ची एक्झाम देताय. MPSC ची एक्झाम दिल्यानंतर तुम्ही एकतर PSI होऊ शकता किंवा
एसीपी होऊ शकता. पण मला असं म्हणायचंय की तुम्ही PSI होऊन मग नंतर एसीपी होणार, त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट एसीपीची एक्झाम द्या. आणि काही अवघड नाहीये, सोपं आहे. मी स्वतः मी UPSCची तयारी करत होते आणि सर मला म्हणत होते की अर्चना तू खूप चांगली स्टुडंट आहेस, अभ्यास करतेस, तू UPSCची एक्झाम नक्की क्लिअर करशील. आणि मी जस्ट ग्रॅज्युएट झाले होते आणि ग्रॅज्युएट झाल्या मी UPSCचा अभ्यास करायला म्हणजे सुरुवातीपासून आधीच करत होते आणि मग नंतर सरांकडे मार्गदर्शन घेतलं, क्लासेस लावले आणि अभ्यास केला. आणि मध्येच MPSCची एक्झाम आली ही PSIची. म्हटलं चला देऊन बघूया आणि मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ही एक्झाम क्लिअर केलेली आहे. आणि त्यावेळेला असं वाटत होतं की आता ही मिळाली आहे मला एक पोस्ट, तर ही जायला नको म्हणून मी ही जॉईन केली. सर मला सांगत होते करू नको. मला आता असं वाटतं की त्यावेळेला मी सरांचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. परंतु मी तुम्हाला कळकळीने सांगते की तुम्ही हायर पोस्टसाठी प्रेफर करा. कारण खूप बऱ्याच गोष्टी येतात. PSI पण काही कमी लेव्हलची पोस्ट नाहीये, चांगली पोस्ट आहे. परंतु तुम्हाला जे बदल घडवायचे असतात, जे चेंजेस करायचे असतात किंवा तुम्हाला वाटतं हे प्रशासन हे असं बरोबर नाहीये, हे असं पाहिजे, तर तुम्ही स्वतःचं डोकं लावून काही गोष्टी नाही करू शकत. तर तेच जर तुम्ही DCP असाल, तर तुम्ही आदेश देऊ शकता, नाही हे असं आहे आणि हे असं झालंच पाहिजे. तर तुम्ही CP असाल, तर त्याहून बेटर म्हणजे IPS. तर करा, चांगलं आहे. अभ्यास करा, जिद्द, मेहनत, चिकाटी याशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो. अभ्यास करायलाच हवा आणि अभ्यास मनापासून करा. एकदा म्हणजे असं धरसोड वृत्ती ठेवू नका. जसं की करून बघूया. हा वर्ड तुमच्या डिक्शनरीत नसला पाहिजे. तुम्ही करा. करायचं असेल तरच इथे या, अदरवाईज उगाच वेळ व्यर्थ घालवू नका. एक्झॅक्टली. येस. कारण नसेल उगाच वेळ वाया घालवायचं काही मिनिंगच नाहीये ना. तुम्ही येताय तर तुम्ही 100% द्या. तुम्ही करताय तर तुम्ही त्याच्यातले 100% द्या. आणि मला एक अजून सांगायचं आहे पोलीस खात्याबद्दल, की जेव्हा तुम्ही पोलीस खात्याकडे बघता, तेव्हा PSI म्हणून भरती झालं म्हणजे तुमचं काम एवढंच आहे की लोकांच्या तक्रारी घेणं, रस्त्यावर उभं राहून बंदोबस्त करणं हे नाहीये. त्याच्यामध्ये खूप साऱ्या विंग्ज आहेत, खूप ब्रांचेस आहेत, खूप विविध प्रकारे कामं केली जातात. जसे की एक पोलीस स्टेशन ड्युटी असते. पोलीस स्टेशन ड्युटी म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवता लोकांच्या किंवा लोकांचे NC मॅटर्स असतात. अगदी कुत्रं भुंकायला मुंबई सारख्या सिटीमध्ये कुत्रं भुंकायला लागलं तरी पोलिसांना कॉल केलं जातं. हां. तर अशा बऱ्याच सोशल वर्क्स करायला मिळतं. पुन्हा हे ADRs म्हणजे हे ॲक्सिडेंटल डेथ्स ज्या आहेत त्या हँडल करायला मिळतात. बेवारस बॉड्या तर कित्येक आम्हाला दफन करण्याचं पुण्य लाभलेलं आहे. आणि हे सगळं करायला मिळतं. प्लस क्राईम ब्रांच म्हणून एक वेगळं युनिट आहे. क्राईम ब्रांच म्हणजे ह्यामध्ये टीम वर्क केलं जातं. म्हणजे पोलीस स्टेशनला तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक केस असते. पण क्राईम ब्रांचमध्ये युनिट पूर्ण त्या एका केसमध्ये काम करत असतं. म्हणजे जी केस पोलीस स्टेशन लेवलवर सॉल्व्ह होत नाही, ती केस तुमच्याकडे हँडओव्हर केली जाते. आणि जरा डिफिकल्ट असते, किचकट तपास असतो. आणि ह्या क्राईम ब्रांचमध्ये काम करायला खूप मजा येते, छान असतं. आणि अशी ही एक ब्रांच आहे पोलीस खात्यात. तसेच स्पेशल ब्रांच म्हणून आहे, ज्याच्यामध्ये माहिती गोळा करणं हा एक फार महत्वाचा पार्ट आहे पोलीस खात्याचा. म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्शन. आणि ह्या इन्फॉर्मेशनवर मग बाकीच्या गोष्टी डेव्हलप होतात. जसं की कुठे मोर्चा निघणार आहे, कुठे काय होणार आहे, दंगा होणार आहे, कुठे रिझर्वेशन मोर्चा आहे, कुठे काय आहे, ह्या गोष्टींची आधी माहिती घेणं. म्हणजे सिव्हिल ड्रेसेसवर असतात हे सगळे पोलीस, यांना युनिफॉर्म नसतो. तसेच QRT आहे म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम. म्हणजे ही सदैव हे असते, युनिफॉर्म सर्व्हिस आहे. ह्यांचं म्हणजे नेहमी व्यायाम करणं, असं पैलवानांसारखं ते खाणं वगैरे असं व्यवस्थित असतं. त्याच्याच रिलेटेड मुंबईमध्ये आहे फोर्स वन आणि QRTचं काम सेम आहे. म्हणजे अचानक ताजमहालवर जसा हल्ला झाला होता, 26/11चा अटॅक झाला होता, त्यानंतर मग ही फोर्स वन आपण हे केलेले आहे,
अरेंज केलेली आहे. ह्या फोर्स 1 मध्ये म्हणजे असे जवान लोक घेतली जातात, म्हणजे जे धाडसी असतील, म्हणजे हे करू शकतील. NSG कमांडोज जसे असतात त्या पद्धतीने आपण आपले मुंबई पोलिसांनी हे केलेलं आहे. तसेच SID आहे, CID आहे, किचकट तपास या ब्रांचेसकडे असतात. तसेच डॉग स्क्वॉड आहे, म्हणजे जसं की बॉम्ब ठेवलाय, कुणीतरी फोन केला या स्टेशनवर बॉम्ब ठेवलेला आहे, मग ते कुत्रा घेऊन वगैरे जातात, ते BDDS म्हणतात त्याला, डॉग स्क्वॉड. परत प्रोटेक्शन युनिट आहे, स्पेशल प्रोटेक्शन युनिट, म्हणजे जे मोठे VIPs आहेत त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. तर तिथेही पोलीस कर्मचारीच असतात, पोलीस अधिकारीच असतात, पण त्यांचे सूट्स वेगळे असतात, जसे की सफारी वगैरे घातलेला असतो त्यांनी, त्यांचं कॉस्ट्युम वेगळं असतं. हे सगळं पोलीस डिपार्टमेंट मध्येच आहे. तसेच रेल्वे पोलीस आहे. रेल्वे पोलीस पण पोलीस डिपार्टमेंटचाच एक पार्ट आहे. कॉन्स्टेबल, रेल्वे पोलीसचे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांची भरती वेगळी असते, पण PSI आणि अबाव रेल्वेमध्ये जे आहेत ते सगळे सेमच असतात. म्हणजे तुम्ही जरी मुंबई पोलीसमध्ये PSI म्हणून आलात तर तुमची रेल्वेला ट्रान्सफर होऊ शकते. आणि सेंट्रल पोलीस फोर्स जो असतो तो जरा वेगळा असतो, तो आपल्या म्हणजे स्टेटमध्ये येत नाही. तर अशा प्रकारे एकंदरीत पोलीस खात्याची रचना आहे. आणि पोलीस खात्यामध्ये फक्त लिमिटेड काम नाहीये, खूप वास्ट काम आहे. आणि मला वाटतं अभ्यास कसा करायचा, काय काय पैलू आहेत, आणि तुम्ही कशा पद्धतीने एक्झाम क्रॅक करायची, हे सगळं सरांनी बराच वेळ सांगितलेलं आहे. पण मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतं की MPSC मध्ये बऱ्याच प्रकारच्या परीक्षा आहेत. फक्त एकाच ह्याला टार्गेट करून राहू नका, जेणेकरून तुम्ही जेवढा मोठा म्हणजे जास्त अभ्यास कराल आणि तुम्ही ह्या छोट्या छोट्या एक्झाम लगेच क्रॅक करू शकताय. जसे की राज्यसेवेमध्ये गट काय ते वनसेवा आहे, कृषी सेवा आहे, अभियांत्रिकी सेवा आहे, अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत. तर आपापल्या फील्डशी रिलेटेड तुम्ही परीक्षा देऊ शकता. जसे की कोणीतरी आता सिव्हिल इंजिनिअरिंग वाला विद्यार्थी होता, क्वेश्चन विचारला, तर तो त्या क्षेत्रामधली एक्झाम देऊ शकतो नक्कीच, आणि त्याला ते सोपंही पडेल. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवा येस येस येस. किंवा तर IES आहे हो UPSC ची इंजिनिअरिंग हो सर्व्हिसेस. हो हो. तर मला एवढंच सांगायचंय की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा आणि मार्गदर्शन घ्या चांगल्या व्यक्तीचं, उगाच भरकटत जाऊ नका, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाईल. आणि वेळ खूप महत्वाचा आहे, कारण वेळ वाया घालवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. वेळ वाया घालवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. तर वेळेचा सदुपयोग करा, चांगल्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या, आणि खरंच मला वाटतं की ह्या सर्व्हिसेस मध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. जेव्हा तुम्ही खात्यात जॉईन व्हाल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की आपण काहीतरी करतोय, समाजासाठीही करतोय, स्वतःसाठीही करतोय, कुटुंबासाठीही करतोय. कारण हे सगळं फुलफिल करणारं हे आहे, क्षेत्र आहे. तर तुम्ही नक्कीच करा. आणि सिलेबस, क्वेश्चन पेपर्स या संदर्भात सगळं बोरकर सर तुम्हाला गाईड करतीलच, आणि नेहमी ते करतच आहेत. मला वाटतं सरांनी खूप विद्यार्थी घडवलेत, माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. मला वाटतं सर आपली पहिली बॅच होती, आय हो थिंक. त्यावेळेसची मुंबई मधली येस येस, त्यावेळेची पहिली बॅच होती. दादरची. त्यानंतर येस येस येस, त्यानंतर सरांनी खूप खूप विद्यार्थी घडवलेत. आणि मला असं वाटतं की सर विद्यार्थी घडवतायत आणि चांगले अधिकारी घडवतायत, हे खूप मोठं समाजकार्य सर करतायत. खरंच ग्रेट सर. आणि सर अर्ध्या रात्री तुम्ही जरी फोन केलात की सर हे कन्सेप्ट मला क्लिअर नाहीये, हे जरा मला सांगा, तर ते त्यांचं डोकं एवढं कम्प्युटर आहे की ते असं पटकन लगेच सांगतात. मला खरंच आश्चर्य वाटतं, पण ग्रेट. म्हणजे खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन सर मला जसं लाभलंय, माझ्या बॅचमेट्सना म्हणजे विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थ्यांना जसं लाभलंय तसं सर्वांना लाभू देत, आणि ही सदिच्छा व्यक्त करते. आणि सर सगळ्या विद्यार्थ्यांचं परत एकदा मी अभिनंदन करते की तुम्ही मन लावून सगळं ऐकलं. मला वाटतं शिलू सरांनी खूप छान सेशन घेतलं, आणि ते मार्गदर्शन आजही करतायत मला वाटतं विद्यार्थ्यांना. मला वेळेच्या अभावी थोडंसं हे करता येत नाही,
परंतु ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळेल, आता मी सुट्टीवर आहे, गावी आलेले आहे पंढरपूरला. त्यामुळे मला वेळ होता आणि सरांनी मला सांगितलं, की असं-असं आहे. म्हटलं, "ओके सर, आपण करू." तर तुम्ही करा, झोकून देऊन करा आणि विजय नक्कीच होईल तुमचा. त्यात शंकाच नाहीये आणि तुम्ही जर शंका घेत बसलात तर मग नाही होऊ शकत. कारण एक्झॅक्टली. तळ्याकाठी बसून नुसतं तळ्याकडे पाण्याकडे बघत बसलं तर तुम्हाला कधीच पोहता येणार नाही. तुम्ही ज्यावेळेला तळ्यात उडी माराल आणि हातपाय हलवाल आणि मार्गदर्शकांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही हातपाय हलवाल, कशाप्रकारे हातपाय हलवायचे हे जर तुम्हाला कळालं, तर तुम्ही नक्कीच पोहू शकताय. पोहू काय तुम्ही जलतरणपट्टू व्हाल. रिअली. म्हणजे खरंच करा तुम्ही आणि ऑल द बेस्ट सर्वांना आणि ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये सगळं ऑनलाईन आहे. तर खरंच तुम्ही करा, घ्या. जेवढं मिळतंय घरी बसल्या तेवढं घ्या आणि कंटिन्यू करा. तुमच्या स्टडीमध्ये व्यत्यय येऊ देऊ नका. सेमिनार्स अटेंड करा आणि भरपूर सेमिनार्स अटेंड केले पाहिजेत असंही नाही. काही ठराविक मोजकं जे आपल्याला पटतंय, रुचतंय अशा पद्धतीने तुम्ही करा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू आणि सर अर्चना. बोला. हा, थँक्यू व्हेरी मच अर्चना. येस. म्हणजे तसाच तो खेळकरपणा आणि हे आहेच अजूनही. सो ते जाणार नाही सर. ते जाणार नाही आहे. ओके, एनिवे खूप खूप छान, म्हणजे शॉर्ट बट स्वीट. आणि येस. अर्चनानी आता तुमच्या समोर स्पेसिफिकली पोलीस डिपार्टमेंट बद्दलच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहे आणि त्यातल्याच एक डिफरन्सिएशन आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, मुंबई पोलीस दलामध्ये म्हणा किंवा एकंदरीत पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळ्या स्टेटच्या जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात त्याच्याबद्दल तुम्हाला एक प्रॉपरली काय काय जबाबदाऱ्या असतात, पोलीस सब इन्स्पेक्टरचं काय काम असतं, मग PSIच्या वरती मग API, नंतर PI, नंतर सिनियर PI, नंतर ACP, म्हणजेच त्याला आपण DYSP म्हणतो आता. नॉर्मली शहरी भागात ACP आणि ग्रामीण भागात DYSP म्हटलं जातं. सो हे पण सांगितलं. हे पण सांगितलं तुम्हाला की म्हणजे स्वतःचं सिलेक्शन PSI झाल्यानंतर माझं अनेकदा बोलणं झालेलं होतं. मध्यंतरी अर्चनाने जॉब मधून वेळ काढून परत क्लासेस जॉईन केला केलं होता. होतं. परत जॉईन केला होता माझ्याकडे, की नाही सर मला थोडंसं आता जरा आणखी अपग्रेडेशन झालं तर बरंच आहे. पण बिलीव्ह मी, म्हणजे जसा हा म्हणजे अर्चना इज अ लाईक रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल, म्हणजे प्रातिनिधिक येस. एक्झाम्पल आहे. माझ्याकडे अनेक असे विद्यार्थी येतात जे मुंबई पोलीस दलामध्ये किंवा अन्य ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून जॉब करत असतात. एक इथेच ठाण्याच्या जेलमध्ये, एक सॉरी रबाडे का कुठल्या तरी जेलमध्ये ते दोघंही कपल जे आहेत तर ते कॉन्स्टेबल लेवलला आहेत, परंतु ते जेलमध्ये आहेत, ते जेलचे जे कॉन्स्टेबल्स असतात. आणि त्या मुलीला IPS बनायचं आहे आणि आताच रिसेंटली कोरोनाच्या आधी ती मला भेटून गेली आणि तिची खूप जिद्द आहे. पण तिला वेळ मिळत नाही. परत असे कित्येक विद्यार्थ्यांनी, PSI असलेल्या विद्यार्थ्यांनी वगैरे किंवा पोलीस दलातील अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडं वारंवार जॉईन केलेत क्लासेस, पण एकदा का तुम्ही वेळ. बेसिकली पोलीस प्रशासनामध्ये गेल्यानंतर तर येस. वेळ हा फार म्हणजे इट्स नॉट अ रेग्युलर फॅक्टर. कारण तुमच्या शेड्यूल्स जे असतात ते ठरलेलं नसतं. कधी नाईट ड्युटी लागेल, कधी डेला लागेल, कधी कंटिन्युअस मध्ये लागेल, या सगळ्या गोष्टी असतात. सो पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते चॅलेंजेस आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, किमान तुम्ही जर DYSP जरी झालात तरी तुमचं एक एक करिअर खूप चांगलं सेट होऊन येस. जातं, येस. कारण तुम्ही डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये जाता. येस. आणि तुम्ही IPS जर झाला तर मग सोने पे सुहागा वाला बात है वो. येस. म्हणून आम्ही नॉर्मली जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर UPSC. पासून, किंवा अगदीच नुकतेच ग्रॅज्युएट झालेले, किंवा अगदी 24, 25, 26च्या दरम्यान जरी असले विद्यार्थी, एज वाईज मी तर 30 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पण सांगतो, कारण नॉर्मली जर माझ्याकडे 28चा जर एखादा ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आला तर त्याला 4 वर्ष UPSC साठी मिळतात आणि 2 वर्षात तो पोस्ट काढू शकतो IAS IPS ची. म्हणून मी नॉर्मली सांगत असतो की बाबा तुम्ही मोठ्या याचा अभ्यास करा, UPSC लेवलचा. MPSC थोडासा ऍडिशनल केले की ऑटोमॅटिकली होऊन जाईल, किंवा कमीत कमी MPSC राज्यसेवेला फोकस करा. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स, सेंट्रल पोलीस फोर्सेसच्या एक्झाम्स, बाकीच्या एक्झाम्स आणि MPSCच्या सबऑर्डिनेट लेवलच्या एक्झाम ज्या आहेत तर त्या तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. सो एनिवे अर्चना, धन्यवाद. आणि बाकीच्या आता इथे बऱ्याचशा मुली आहेत आपल्या इथे या सेशनला, स्पेशली यू आर अ लेडी ऑफिसर. सो
मुलींचे काही प्रश्न असतील स्पेसिफिकली, ओके. म्हणजे आता माझ्या समोर इथे प्रीती आहे, प्रीती सानप. आशू म्हणून कोणीतरी जॉईन झाला, आय डोंट नो व्हॉट्स हर नेम, आशू म्हणून आहे फक्त लिहिलं. धनश्री तर माझी आताच 4 महिन्यापूर्वी जॉईन झालेली अगदी सिन्सिअर कॅन्डिडेट आहे, जिच्याकडून मी एक्सपेक्ट करतो की फ्युचरमध्ये लवकरच ती कुठली तरी चांगली अधिकारी होईल, धनश्री कोडक. ओके, त्याच्यानंतर धनश्री कोल्हेकर सुद्धा इथे आहे. धनश्री कोल्हेकर, हिमानी म्हणून दिसतंय, क्षितिजा जगताप आहे, मंगीता इज माय स्टुडंट, रेग्युलर स्टुडंट. ओके, देन निसर्ग शिंदे आहे इथे. आणखी बऱ्याचशा स्टुडंट दिसत आहेत, लेडीज, गर्ल्स स्टुडंट्स. सो मुलींनी काही स्पेसिफिकली जर क्वेश्चन असतील तर विचारा. आणि म्हणजे मुलांनी विचारू नये असं नाहीये, स्पेसिफिकली मुली आहेत इथे. आणि मुलींच्या अडचणी असतात, वेगळ्या अडचणी असतात थोड्याशा. ओके, सो त्या दृष्टिकोनातून मुलींना काही स्पेसिफिकली क्वेश्चन असेल अर्चनाला तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा, नाव सांगा, फक्त नाव सांगा. हॅलो. हा हा, सर, मी बोला. प्रीती कांबळे सानप. काय सानप? प्रीती सानप. प्रीती कांबळे सानप. अच्छा मी अच्छा, हाऊस वाईफ आहे सर. माहेर आणि सासर दोन्ही पण. चला ठीक आहे. हो. हा हा, सर, प्रीती मला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं अभ्यासाचं? कुठली Time परीक्षा देताय तुम्ही? मी एमपीएससी करते सर. किती वर्ष झाले? सर 1 वर्ष झाले मी आता तयारी करते. आणि कुठे तयारी करता तुम्ही? घरी करता की कुठे? कुठल्या हो गावचा सर, आहे? घरी. मी गाव प्रॉपर कोल्हापूरचे आहे, पण माझे मिस्टर पोलीस डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे मी ठाण्याला राहते. अच्छा, तुम्ही ठाण्यालाच राहतात का? ओके. हो. सो आम्ही ठाणेकर, आम्ही पण ठाण्यामध्येच राहतो. कदाचित तुमच्या जवळच राहत असू. मी पारसिक नगरला राहतो. तुम्ही कुठे राहता? मी सर कळव्या गोलाई नगरला राहते. अच्छा अच्छा, सो जवळच आहे. म्हणजे इट्स मी पारसिकला राहतो, म्हणजे तुम्ही इट्स नियर टू यू. ओके. हो सर. हो सर. अच्छा, सो ओके. तर म्हणजे तुम्हाला आता टाइम मॅनेजमेंट, आता तुम्ही सांसारिक आहात. सो अर्चना तुम्हाला सांगेल. हो सर, नक्की. नंतर मी बोलतो. ठीक आहे. अर्चना. ओके. तुम्ही घरीच अभ्यास करताय? हो मॅडम, मी घरीच अभ्यास करते. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे. मग मला ओके. घरीच अभ्यास करावा लागतो. अच्छा, मग तुम्ही कोणत्या एक्झाम साठी तयारी करताय? मॅडम, मला डीवायएसपी म्हणजे पोस्ट काढायची आहे. माझी इच्छा आहे खूप डीवायएसपी पोस्ट काढायची. व्हेरी गुड. अच्छा, ठीक आहे. परंतु टाइम मॅनेजमेंट म्हणजे 5 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे स्कूल वगैरे काही नसेल सध्या? हो, तो मिनी केजी ज्युनियरला वगैरे? आहे. हो, ज्युनियर, KG हा, ला आहे. ज्युनियर केजी. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला जरा लवकर उठून अभ्यास करायला लागेल. नक्की मॅडम, नक्की नक्की. हो, जे करावं कारण लागेल कसं ते आहे, मी करेन. दिवसभर कसा आपला बिझी वेळ असतो आणि मुलांचा टायमिंग, शाळेचा टायमिंग, परत त्यांचं जेवणाचं, मिस्टरांचं डब्याचं वगैरे हे हो. सगळं ऍडजस्ट करून करायचं म्हटल्यावर जरा डिफिकल्ट आहे. पण त्यातूनही करणारे आणि पास होणारे खूप आहेत. हो त्यामुळे तुम्हाला चान्स आहे. तुम्ही सकाळी लवकर उठून, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर उठून रेग्युलरली एक सकाळचे 3 तास दिले, रात्रीचे 3 तास असा अभ्यास करावा लागेल. मध्ये काही तुम्हाला जमणार नाही. दुपारची झोप टाळावी लागेल. कारण नक्की. काहीतरी कमवायचं म्हटलं काहीतरी गमवावं लागणारच आहे. हो, नक्की मॅम. तर अशा पद्धतीने तुम्ही हवं तर एक टाइम टेबल तयार करा, चार्ट तयार करा, की ह्या दिवशी मला हे कम्प्लीट करायचंय. असं थोडं मॅनेजमेंट करायचं स्वतः. आणि सुरुवातीला जो आपल्याला आवडीचा विषय आहे, तुमच्याकडे पुस्तकं, सिलेबस वगैरे सगळं आहे? हो, म्हणजे आहे, थोड्याफार प्रमाणात आहे मॅम माझ्याकडे. नाही, तुम्हाला ते आधी क्लिअर करावं लागेल की सिलेबस काय आहे. तो वाचा, सारखा सिलेबस वाचा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल डोक्यामध्ये की हा, मला हे सगळं करायचं आहे. आणि हवं तर तुम्ही तो सिलेबस एकदा लिहून काढा हाताने. म्हणजे सिलेबस पहिला पक्का पाहिजे. आपल्याला काय करायचंय, कुठली परीक्षा द्यायची, काय सिलेबस आहे आणि काय काय करायचंय. आणि मला सुरुवात करायची तर पहिला सुरुवात रेफरन्स बुकने अजिबात करायची नाही. सुरुवातीला तुम्ही सगळे बेसिक पुस्तकं वाचली पाहिजे. बेसिक क्लिअर केले पाहिजे. बेसिक्स म्हणजे काय, तर 8वी पासून, सरांनी सांगितलं मगाशी, 8वी पासून 12वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत आणि त्याच्यातलं तुमचं आवडीचं कुठलं पुस्तक आहे, तुम्हाला कुठला विषय आवडतो, तो सुरुवातीला घ्यायचा. आणि एकदा तुम्हाला ती सवय लागली, रुटीन, माहितीये तुम्हाला 21 दिवस लागतात एखादी सवय लागायला. ते 21 दिवसच मला करायचे असं ठरवायचं.
हे 21 दिवस मला सकाळी लवकर उठायचंच आहे, 3 तास वेळ काढायचाच आहे. असं 21 दिवस करायचंय, फक्त ठरवायचं, मग ते पुढचं आपोआप होऊन जाते. हो आलं मॅम. लक्षात? हो मॅम. हो ओके मॅम. ओके ओके, ऑल द बेस्ट. हो. आ, थँक्यू हा मॅम. हा आणि काय नाव बोलला तुम्ही हे ना प्रीती प्रीती प्रीती. प्रीती कांबळे सानप. हा हा सानप. सो हम्म. प्रीती माहित आहे का, आता तुम्ही 1 वर्षापासून जर तयारी करताय असं बोलताय तर तुमचा बराच अभ्यास व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. हो सर. सो तुमच्या काही डिफिकल्टीज काय आहेत नेमक्या, म्हणजे तुम्ही आता तुमच्या डिफिकल्टीज काय वाटतात तुम्हाला, तेच थोडस सांगा मला. सर मी थोडे म्हणजे कन्फ्यूज होते. म्हणजे मला कन्फ्यूज होते मी अभ्यासामध्ये. घरी म्हणजे वेळ म्हणजे कसं टाइम मॅनेजमेंट करायचं मी थोडे कन्फ्यूज आहे. आता अर्चनाने सांगितलं की अर्ली इन द मॉर्निंग उठायचं, ठीक आहे. हो सर, नक्की मी उठेन. ते करावंच लागेल आणि चांगले असतं ते 4 वाजता वगैरे लोक मेडिटेशन करायला वगैरे उठतात. 4 आधी तर जुने लोक, अजूनही शेतकरी 4-4:30लाच उठतात आणि रात्री अर्ली इन द म्हणजे आहे ना, खूप लेट झोपत नाही शहरातल्या लोकांसारखं 12-12, 1-1 वाजतापर्यंत फेसबुक वरती आणि व्हॉट्सअप वरती चॅटिंग करत झोपत नाहीत, है ना. गावाखेड्यामध्ये अजूनही लवकर झोपतात आणि सकाळी उठतात. बेसिकली तुमच्या डिफिकल्टीज काय आहे त्या आयडेंटिफाय करा, कारण तुम्ही 1 वर्षात जर तयारी करत असाल, 1 वर्ष हे IAS ची तयारी म्हणजे तुम्ही IAS चा सगळा अभ्यास 1 वर्षात करू शकता. IAS चा, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, ओके, आणि MPSC चा सुद्धा. ओके, म्हणजे मी तर आज म्हणजे माझं तर असं हे आहे की तुम्हाला आज क्लर्क बनायचं असेल आणि IAS बनायचं असेल तर दोघांच्याही तयारीला तुम्हाला 1 वर्ष लागतं. लागणारच. ते पण तुम्हाला, कारण इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना हे कुठंच सुटलेलं नाहीये. अंकगणित म्हणा, बुद्धिमापन चाचणी, इंग्रजी लँग्वेजचे हे पेपर्स कुठेच सुटलेले नाहीयेत. फक्त काय आहे की तिथे डिफिकल्टी लेवल ही क्लरिकलच्या लेवलला क्लरिकलच्या हिशोबाने असते, मधल्या ज्या सबऑर्डिनेट असतात त्याला त्या हिशोबाने असते आणि UPSC ला त्या हिशोबाने असते. आता याच्यामध्ये कसं असतं ना, परत आणखी एक सगळ्यात महत्वाचं की तुम्ही 1 वर्षाच्या पिरियडमध्ये तुमच्या डिफिकल्टीज लेवल काय आहेत, डिफिकल्टीज काय त्या आयडेंटिफाय करा. तुमचा टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला कुठे कुठे वेळ मिळतो प्रॉपरली, तो आयडेंटिफाय करून तिथे कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास करा. ओके, पुस्तकं कुठली वाचता मला माहिती नाही आहे, परंतु पुस्तकं ही स्टँडर्डच वाचली पाहिजे. मी इतके वर्ष झाले इन्स्टिट्यूशन चालवतो, परंतु मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की नुसता आम्ही दिलेल्या नोट्स वरती डिपेंडंट राहू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही, म्हणजे माझा असा स्वतःचा अप्रोच आहे की क्लासमध्ये विद्यार्थ्यांना ती गोष्ट समजून त्याच्या डिक्टेशन्स देणे. ओके, नॉर्मली आम्ही थोडासा प्रिंटेड नोट्स हा फॅक्टर नसतो. नाही, हा ते एक कॉल आला होता त्याच्यामुळे. हा येतोय का आता? हो सर, येतोय. हा, तर मुळातून पुस्तकं ही तुमच्याकडे स्टँडर्ड असली पाहिजे आणि मग ती स्टँडर्ड पुस्तकं तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. तर तुम्ही मला एक उद्या कॉल करू शकता पर्सनली, ठीक आहे, उद्या दुपारी माझा नंबर आहे, आपण त्याच्यावरती विस्तृतपणे बोलू. ओके, एनी क्वेश्चन दुसऱ्या कोणत्या कॅन्डिडेटचा? Hello, sir. हा, यस. Sir, this is Savita. Actually, मुझे मैम से क्वेश्चन करना था. Like for all problems, we can sort it out. Like there's no other problem in a student life, but how to overcome problems which are like pressurized by parents and all. So how to overcome such problems? Like negativities बहुत होती है. Though we are at upmark level, but जब family pressurize करती है तब थोड़ा सा ये हो जाता है. तो how to overcome that? फॅमिली वाल्यांचं प्रेशर कसं बिअर करायचं. ओके. हेलो सविता. हाँ बोल. हाँ मैम. सविता, आपका उम्र क्या है अभी? 21. 21. ओके. ग्रेजुएशन डन. या ओके. फैमिली से प्रेशर आता है, मतलब शादी के लिए? what pressure you are talking about? Yeah, shadi also you can say, and even like you are sufficiently at the age, abhi no need to study, no need to do that, this everything. So many of the pressure. ओके, नहीं तो आपको उन्हें कन्विंस करना पड़ेगा पेरेंट्स को, या क्योंकि क्या है, अगर हम फ्रेश माइंड से स्टडी नहीं करेंगे ना तो स्टडी प्रॉपरली नहीं होता है. तो आप अगर उनको कन्विंस करके 1 या 2 साल, 1 साल के लिए तो कन्विंस कर सकते हो ना कि बाबा 1 साल तक मुझे तकलीफ. हाँ.
क्योंकि them they are आप अभी accepted, but like elders जो रहते हैं, elders like they are not ready to listen. My mommy daddy they are very much supportive, even they support for it. But elders people are like their only rule goes. अच्छा नहीं, उनको किरण बेदी की तस्वीर दिखाओ। रियली सविता, उन्हें ये कन्विंस करो आप कि अगर मैं इस पोजीशन पे अगर पहुंच गई, Yes. मुझे सिर्फ 2 साल दो, मैं इस पोजीशन पे पहुंचती हूँ। अगर इस पोजीशन पे मैं पहुंच गई तो आप अपनी फैमिली के ही नहीं, सारे समाज के जो लोग हैं मेरा नाम लेंगे, और फिर मेरा जो आदर्श है बाकी भी लड़कियां लेंगी, लड़के भी लेंगे। ऐसा थोड़ा सा उनको जरा दिखाओ कि मैं अगर पुलिस ऑफिसर बन गई या फिर कलेक्टर बन गई तो अपने काम भी हो जाएंगे, ऐसा उनको विश्वास दिखाओ कि काफी सारे अपनी समस्याएं छूट जाएंगी, तो फिर वो थोड़ा सा हो सकते हैं। ओके। और ये जो आपका जो प्रॉब्लम है ना, इट्स नॉट योर प्रॉब्लम, ये काफी सारे स्टूडेंट्स का प्रॉब्लम होता है। यस हाँ, और काफी सारे स्टूडेंट्स के जो पेरेंट्स होते हैं ना, उनसे मैं पर्सनल लेवल पे बात भी करता हूँ। ये मोस्टली गर्ल्स स्टूडेंट्स का ये प्रॉब्लम है। मेरे अभी एक स्टूडेंट है जो मेरे पास आईएएस की तैयारी करने वाली थी, लेकिन बीच में ही उसके अभी ये कोरोना लॉकडाउन में ही शायद शादी हो गई, और उसने मुझे बताया भी था कि अगर सर मेरी शादी हो गई तो मेरा ये थोड़ा सा बाजू में हो जाएगा ये। लेकिन वो काफी कॉन्फिडेंट है वो लड़की, और उसने अपने घर वालों को भी और ससुराल वालों को भी कन्विंस किया है कि शादी होने के बाद भी मुझे आईएएस बनना है, आईपीएस बनना है, और वो अभी मतलब उसका प्रिपरेशन चालू है। तो आप थोड़ा सा हिम्मत से काम लो, डोंट वरी। Okay, sir. Thank ओके, you so हाँ, much. But I will कन्विंसिंग try होगा। my best. हाँ यस हाँ, यस sure sure. नहीं, आप यस, आप हाँ, सर बहुत ही ज्यादा सर प्रेशर आए से तो हाँ हाँ। कॉल करके कन्विंस कर सकते हैं शायद। हम मुझे भी कॉल करो, नो यस प्रॉब्लम, यस, मैं भी कन्विंस कर अर्चना, देती हूँ आपको। अर्चना इज Yes, yes. देयर। ओके, तो मास्टर ने बताया तो नहीं होगा शायद कन्विंस, तो पुलिस ऑफिसर बताएंगे तो शायद कन्विंस हो जाएंगे। पुलिस की बातें Yeah, लोग, yeah, yeah. पुलिस की जो बातें हैं वो लोग जल्दी सुन लेते हैं। ठीक है, अभी तो मैं फुल टाइम मास्टर हूँ, तो मेरी बातें शायद नहीं सुनेंगे, लेकिन पुलिस अधिकारी की बात शायद सुन सकते हैं। ठीक है, एज अ एनीवे, लेडी Yeah, ऑफिसर sure. आई अगर कैन फ्यूचर में जरूरत पड़े तो I can surely like contact you Yeah, with my parents. So like थोड़ा उनको और अच्छा प्रेशर पड़े. Because sometimes you know my parents are very supportive और वो करते भी है. But at the same, अरे लाखों लोग अपियर करते हैं, क्या पता नहीं सेलेक्ट हो, ये वो, why to waste your time, go for some other thing. Like professionally I'm a teacher, so they are like go ahead in teaching only. But teaching was not my aim. So ओके। इसीलिए बहुत नेगेटिव करता है. नहीं नहीं, उसमें से मार्ग निकलेगा। और देखो, जैसे शीलू सर ने भी कहा था कि ऐकावे जनाचे करावे मनाचे वाला Yes, एक right. उन्होंने कहा था, तो थोड़ा सा इग्नोर करो इन लोगों को, है ना, क्योंकि जो पुराने ख्यालात के जो लोग हैं ना कि पढ़ के क्या होगा, अगर पढ़ के कुछ नहीं होता तो आप लोग यहाँ तक कैसे आते थे, है ना। आज Actually. अर्चना आज पुलिस ऑफिसर नहीं बराबर। रहती थी, है ना। अगर ये कॉन्स्टिट्यूशनल राइट्स है जो आपको काफी सदियों के बाद स्पेशली और वुमेन्स महिलाओं को के लिए हाँ हाँ, इतना है तो हमें उसका फायदा लेना चाहिए। लेना चाहिए। Yes. ओके, हाँ, एनीवे, हाँ, आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? एनी क्वेश्चन? नो सर। ओके, अच्छा, नो। निसर्गा शिंदे, मंगीता, और लाइक मेनी स्टूडेंट्स आर देयर, शुभम, सिद्धांत जावळे, कोण कोण आहे? तेजल उगडे, वृषाली गायकवाड. मी स्पेशली मुलींचेच नाव घेत आहे, कारण एक लेडी ऑफिसर सोबत तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. ओके, हा, बाळासाहेब उगडे. बाळासाहेब, तू जालना जिल्ह्यातला आहेस, तुला काही प्रश्न आहे बाळासाहेब? नाही सर. हा, नाही आहे नाही प्रश्न? सर. ओके ओके, एकदम छान झालं सर. एकदम छान झालं. ओके, तू सकाळच्या सेशनला पण होता ना बाळासाहेब? हो सर, होतं सर. तो एकदम खेडेगावातला आहे. त्याचा म्हणजे त्याचं ते आपण लिहितो ना ऍड्रेस मध्ये, मुक्काम नंतर मग पोस्ट, तर तो तशातला आहे, तो खेड्यातला आहे. खेड्यातलाच आहेस ना तू बाळासाहेब? गाव केवढं मोठं आहे तुझं? हो सर. गाव किती मोठं आहे? सर 300 लोकसंख्या, 300. 300 लोकसंख्या? हो सर. क्या बात आहे, व्हेरी गुड. पण तो त्याला आयएएस बनायचं आहे, त्याचं चांगलं ध्येय आहे, आणि कालच माझं त्याच्याशी बोलणं सुद्धा झालं. मी स्वतःच त्याला फोन केला. एनिवे, सो आणखी कोणाचे काही क्वेश्चन? धनश्री कोलेकर, हॅलो.
हा बेटा, हा तिला पण आपण चान्स देऊ नंतर बोलायला अहिल्याला. एनी अदर क्वेश्चन रिगार्डिंग दिस सेशन? अच्छा, ठीक आहे. सो ठीक आहे. So thank you very much Archana, and thank you very much all student to join this session with respect to MPSC examination. MPSC चं तुम्ही हे जे सेशन होतं हे तुम्ही जॉईन केलं आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर शिलसागर चहांदे सर जे सध्या प्रकल्प संचालक आहेत महाराष्ट्र सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत जो एक उपक्रम नागपूरमध्ये राबवला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानाचे ते प्रकल्प संचालक आहेत. त्यांचं एक सेशन महत्वाचं झालं आणि ते चीफ अकाउंट ऑफिसर सुद्धा आहे. आणि आताच आपण अर्चना पुजारी पाटील ज्या मुंबई पोलीसमध्ये API पदावरती क्राईम ब्रांच युनिट 4 ला कार्यरत आहेत मुंबई पोलीसमध्ये. आणि त्या अतिशय म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा त्यांचा मागे सत्कार झालेला होता. पोलीस दिदी या कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. आणि मी स्वतः मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, संचालक संबोधी IAS अकॅडमी, मी सुद्धा तुम्हाला जे काही इनिशियल लेवलला ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या MPSC राज्यसेवा परीक्षेबद्दल आपण सांगितलेलं आहे. तर आता जर तुमचे कुठलेही क्वेश्चन्स नसतील तर मग आपण इथेच हे जे सेशन आहे तर हे कन्क्लूड करू शकतो. ओके, थँक्स अर्चना अँड थँक्स ऑल स्टुडंट्स ज्यांनी या आजच्या 26 जुलै 2020च्या सेशन मध्ये पार्टिसिपेट केलं. त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद. ओके, असे जे सेशन्स आहेत आपले ते वारंवार होत असतात. संबोधी करिअर अकॅडमीचं खूप मोठं नेटवर्क आहे. गेली 15 वर्षापासून मी पूर्णतः डेडिकेटेड काम करतोय या फील्डमध्ये आणि संपूर्ण भारतभर माझे स्टुडंट्स आहेत. UPSC थ्रू क्वालिफाय असलेले, MPSC थ्रू क्वालिफाय असलेले, स्टाफ सिलेक्शन थ्रू क्वालिफाय असलेले आणि बँकिंग थ्रू सुद्धा क्वालिफाय असलेले स्टुडंट्स आहेत. सो संबोधी करिअर अकॅडमीचा जो प्लॅटफॉर्म आता या कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण ऑनलाईन आणलेला आहे. म्हणजे जे आपले ऑफलाईन क्लासेस आहेत तर ते आता कुठलेही महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये कुठलंही इन्स्टिट्यूशन, कुठलंही स्कूल वगैरे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स या पुढचे काही महिने तरी बंदच राहतील. आणि त्याचमुळे जे विद्यार्थी सिन्सिअरली तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की तुम्हाला जर पुढच्या दृष्टीने तयारी करायच्या असतील 2021, 2022 किंवा 2023 किंवा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट लेवलला असाल, 12वी नुकताच पास झाला असाल तरी सुद्धा या स्पर्धा परीक्षांची तयारी, जे काही तुमचं टार्गेट आहे त्याची आतापासून सुरू करा. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटही असाल तरी आतापासून म्हणजे तरी सुद्धा तुम्ही तुमचं लेट झालेलं आहे ऑलरेडी. जर तुम्ही 24, 25, 26, 30 या वयोगटात असाल तर तुम्ही ऑलरेडी थोडेसे लेट आहात, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. MPSC ची PSI एक्झाम जी असते, PSI पोलीस सब इन्स्पेक्टर, ती परीक्षा वगळता बाकीच्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत म्हणजे सबऑर्डिनेट सेल टॅक्स इन्स्पेक्टर मंत्रालय ASO या एक्झाम्स, त्याच्यानंतर क्लरिकलच्या एक्झाम्स आणि राज्यसेवेच्या एक्झाम्स म्हणजे PSI पद वगळता सगळ्यांसाठी जनरल कॅटेगरी स्टुडंटला 38 वय आहे. आणि जे SC, ST, VJNT, SBC, OBC हे जे कॅन्डिडेट्स आहेत यांना 43 पर्यंत एज लिमिट आहे, 43 पर्यंत वयोमर्यादा आहे. अटेम्प्ट MPSC परीक्षांना नसतात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला PSI वगैरे साठी फिजिकल ॲबिलिटी डेव्हलप करावं लागते, म्हणजे धावणं, पळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ओके, तर फिजिकलची वेगळी तयारी करावी लागते. आणि तुमच्या या सगळ्या एक्झाम्समध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वगैरे हा प्रकार असतो. ते तुम्ही mpsc.gov.in mpsc.gov.in या वेबसाईटवरती याच्या प्रत्येक वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत म्हणजे राज्यसेवा परीक्षा, ग्रुप बी सबऑर्डिनेट परीक्षा, ग्रुप C परीक्षा, क्लरिकल लेवलच्या टॅक्स असिस्टंटच्या सगळे नियम वगैरे तुम्हाला माहिती पडतात. तर या सगळ्यांचा फायदा घ्या. तुम्ही जर उशीर जरी झाला असेल, म्हणजे समजा तुमचं वय आज 35 वर्ष असेल, 35 वर्ष जरी तुम्ही एज म्हणजे असेल तुमचं आणि तुम्हाला जर 38 पर्यंत एज लिमिट असेल जनरल कॅटेगरी मधून, तरी सुद्धा 2 वर्षाच्या तयारीमध्ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर पदावरती पोहोचू शकता. पण सुरुवातीपासून तुमचं मार्गदर्शन, तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अनालिटिकल क्लॅरिटी, कंपॅरेटिव्ह अनालिसिस या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या खूप महत्वाच्या असतात. तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा.
माझ्यासारखे जे फुल टाइम मार्गदर्शक आहे, जे सगळं सोडून, म्हणजे मी आता कमिशनर लेवलला राहिलो असतो, कारण तुम्ही बघितलं असेल मॉर्निंगच्या सेशनला माझे विद्यार्थी होते, माझा ज्युनियर होता. ओके. आणि मी शिलू सर आणि आम्ही 2004च्या युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेला सुद्धा होतो. सो मी त्या वेळेसचा माणूस आहे आणि फार एका वेगळ्या मिशननी हे काम अनेक वर्षापासून करतोय. सो त्यामुळे तुम्हाला जर एक अथॉरिटीव जर गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही संबोधी करिअर अकॅडमीचे जे काही ऑनलाईन कोचिंगचे उपक्रम आहेत, मार्गदर्शनाचे उपक्रम आहेत, त्याला जॉईन होऊ शकता. जुनी एक रिसेंट बॅच आमची 14-15 जूनला सुरू झाली आणि नवीन बॅचेस साठीच्या आपल्या ऍडमिशन्स आता सुरूच आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून साधारणतः आपल्या आणखी नवीन बॅचेस एमपीएससी, युपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग याच्यासाठी सुरू होतील. रेग्युलर बॅचेस आहेत, विकेंड बॅचेस आहेत, तर त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. साधारणतः पुढच्या संडेला सुद्धा काही अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन असेल आणि वर्षभर हे मार्गदर्शन सेशन्स जे असतात तर हे चालूच असतात आपल्या इकडे. ओके. तर ज्या वेळेला असे तुम्हाला काही मेसेजेस वगैरे येतील तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये एनरोल करू शकता, किंवा जर तुम्हाला संबोधीच्या प्लॅटफॉर्मला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही उद्यापासून माझ्याशी संपर्क साधू शकता. मोबाईल नंबर्स वगैरे तुमच्याकडे आहेतच. माझा पर्सनल नंबर हा 8108016455 हा आहे. हा व्हॉट्सअपला सुद्धा आहे. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या आमचं ठाण्याचं ब्रांच सुद्धा बंद आहे ऑफिशियली, कारण या कोविडमध्ये कुठलेच ऑफिसेस वगैरे चालू करता येत नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, युट्यूबचं आपलं चॅनल आहे, ज्याच्यावरती आम्ही गेल्या 4 वर्ष आम्ही ते सुरू केलं होतं, परंतु त्यावरती आम्ही कधीच ऍक्टिव्ह नव्हतो. पण आता या 3 एप्रिल पासून जे महत्वाचे ऑनलाईन सेशन्स आम्ही घेतलेले आहेत, म्हणजे इकॉनॉमीचं असेल, स्टेट महाराष्ट्राचं स्टेटच्या संदर्भात, किंवा कॉन्स्टिट्यूशन, अर्थव्यवस्था, बाकी आणखी वेगवेगळे टॉपिक्स आहेत, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, मॅथ्स, रिझनिंग, या सगळ्याच विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत, म्हणजे ते फक्त 10, 15, 20 मिनिटाचे नाहीत, तर 1, 2 तासाचे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल. आणि ते आम्ही मुद्दामून या दृष्टिकोनातून टाकले की महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातले जे युपीएससीची तयारी करणारे, स्टाफ सिलेक्शनची तयारी करणारे, बँकेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत, शहरी भागात आहेत, जे कुठे कोचिंगला जॉईन होऊ शकत नाही, किंवा कोचिंग जॉईन केलेलं आहे परंतु त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून ते आपण युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. सध्या 500+ सबस्क्रायबर्स या 3 महिन्यामध्ये सबस्क्राईब झालेले आहेत. संपूर्ण भारतातून आहेत ते. सो तुम्हाला मी आवाहन करेल, मी रिक्वेस्ट नाही करणार, कारण गरज ही विद्यार्थ्यांना असते, आणि ज्यांना जेन्युइन गायडन्स पाहिजे असेल तर त्या लोकांनी खरोखर ते चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करा, त्याला प्रमोट सुद्धा करू शकता. मी तुम्हाला म्हणजे त्याच्या लिंक्स वगैरे ऑलरेडी ज्या लोकांनी इथे एनरोल केलेलं आहे, जे माझे विद्यार्थी आहेत, त्यांना वारंवार पाठवलेले आहे. तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हे सुद्धा सेशन्स जे आहेत तर त्या चॅनलवरती आम्ही लवकरच अपलोड करू, आणि याच्या आधी जे काही आमचे सेशन झालेले आहेत ते ऑलरेडी त्याच्यावरती आहेत. तो संबोधी म्हणजे संबोधी IAS न्यूज या नावाने ते युट्यूबचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. तुम्ही त्याला जर तुम्हाला वाटलं काही कमेंट्स वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता, आणि तुम्ही ते प्रमोट करू शकता. तुम्ही कन्क्लुजन मध्ये मी एवढंच सांगेल की तुम्ही जिथे कुठे अभ्यास करत असाल त्या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 मित्रांचा, 5 मित्रांचा, एक जेन्युइन मित्रांचा एक ग्रुप तयार करा, जो खरोखरच जेन्युइन आहे, म्हणजे ज्याला खरोखर ही परीक्षा काढायची आहे. ज्याला टाइमपास करायचा आहे त्यांच्यामध्ये मिक्स होऊ नका. स्वतःच्या अवतीभोवतीची जी निगेटिव्हिटी आहे ना ती पहिले बाजूला करायची. एक्सक्युजेस देऊ नका. एक्सक्युजेस देणं, जे लोक एक्सक्युजेस देतात लाईफमध्ये ते कधीच स्पर्धा परीक्षाच काय, आयुष्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते फेल्युअर असतात, आणि नंतर मग आपण एका टप्प्यावरती फ्रस्ट्रेट होतो. सो त्याच्यामुळे एक्सक्युजेस देऊ नका. जेवढे तुम्ही एक्सक्युजेस द्याल तेवढं फेल्युअर हे तुमच्या जवळ येतं, आणि जेवढे तुम्ही एक्सक्युजेस दूर कराल, निगेटिव्हिटी दूर कराल, तेवढे तुम्ही यशापर्यंत पोहोचता. मागे 2 वर्षापूर्वी एक विद्यार्थिनी 40व्या वर्षी असिस्टंट कमिशनर झाली. तिने 12 ते 13 वर्ष तिच्या प्रोफेशन मध्ये होती, आणि त्याच्यानंतर ती MPSC थ्रू असिस्टंट कमिशनर सेल टॅक्सला क्वालिफाय झाली. माझ्याकडे सुद्धा अनेक विद्यार्थी सध्या 38, 39 या वगळ्यातील आहे, परंतु मी त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला देत असतो. जे विद्यार्थी साधारणतः 30 मधले वगैरे आहेत त्यांना पण मी वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी सांगत असतो. प्रत्येकासाठी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. कधी कधी आपल्याला वयाच्या मुळे क्लास 1 बनता येत नाही, परंतु आपण क्लास 2 ऑफिसर बनू शकतो. ओके. कारण क्लास 1 बनण्यासाठी
अभ्यास हा थोडासा जास्त लेवलला करायचा असतो, पण सफिशियंटली जर तुमच्याकडे 2 वर्ष असतील तर तुम्हाला क्लास 1 अधिकारी बनवायपासून कोणी रोखू शकत नाही. पण तुमचं इथून विलिंग पॉवर पाहिजे, तुम्ही हार्डकोर पाहिजेत, तुम्ही डिटरमाइन पाहिजेत, तुम्ही स्पिरिटेड पाहिजे आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला एक प्रॉपर गाईडन्स, मेंटरशिप हात धरून असं सांगणारं कोणीतरी पाहिजे, की इथे तुम्ही चुकताय, इथे तुम्ही बरोबर आहे. एवढाच अभ्यास करायचा आहे, हा अभ्यास करायचा नाही. भारंभार पुस्तकं जमा करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. कुठल्यातरी स्टँडर्ड कोचिंग क्लासेसच्या खूप साऱ्या नोट्स वाचून सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्वालिफाय होता येत नाही. सबऑर्डिनेट पुस्तकं तर वाचायचीच नाही. माझ्याकडे अनेक दिल्लीपासून तर पुणे, मुंबईतल्या अनेक इन्स्टिट्यूशन्समध्ये 2-2 वर्ष क्लासेस केलेले विद्यार्थी सुद्धा आमच्या मेंटरशिप कार्यक्रमामध्ये आमचं गाईडन्स घेत असतात. पूर्वपरीक्षेपासून गाईडन्स घेतात. सो त्यामुळे माझं सगळ्यांना एक आव्हान असेल, की तुम्हाला जर खरोखर तयारी करायची असेल, तर व्यवस्थित नीट सुरुवात करा. बेसिक पासून सुरुवात करा. पर्सनॅलिटी डेव्हलप करा. इन्फेरियर कॉम्प्लेक्स आणि सुपेरियर कॉम्प्लेक्स दोन्हीही टाळा. सातत्यता ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा. देर आर सो मेनी ऑब्स्टेकल्स इन युअर लाइफ बिकॉज लाइफ का दूसरा नाम संघर्ष है. आयुष्याचं दुसरं नाव हे संघर्षच आहे. तो तुम्हाला कुठेच चुकणार नाही. अनेक विद्यार्थी गरिबीचा बाऊ करतात, परंतु तुमची गरिबी काही एका दिवसात दूर होत नसते. ओके, तर त्याच्यामुळे हे जर आपण एक्सक्युजेस सांगत गेलो तर कधीच काही होऊ शकत नाही. डिटरमाइन राहा. जिथे कुठे आमच्या मदतीची गरज लागली तिथे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. ओके, सो पुनश्चा मी खूप जास्त आता वेळ घेत नाही. सगळ्यांच्या प्रश्नांचं ऑलमोस्ट समाधान पण झालेलं आहे. आपण आता 4:15 पासून जॉईन झालात. 4:30 ला मी सेशन चालू केलं आणि माझा जो विद्यार्थी आहे डॉक्टर विकास खंडारे, जो आज खरं तर जॉईन होणार होता, परंतु कालच म्हणजे सकाळीच आमचं बोलणं झालं. सर म्हणाला माझ्याकडे काल कोविडचे पेशंट सापडले आणि तो नगर परिषदेचा मुख्य अधिकारी आहे, नगर परिषदेचा चीफ ऑफिसर आहे, मालेगाव नगर परिषद वाशिम जिल्ह्यामधली. सो त्याच्यामुळे त्याला काही आज जॉईन होणं शक्य झालं नाही. परंतु ऑलमोस्ट ज्या काही रिक्वायर्ड गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या तर त्या आपण सांगितलेल्या आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच अर्चना आणि अहिल्या. थँक्स अ लॉट अहिल्या. अहिल्या सुद्धा जॉईन झाली. अहिल्या हाय. ओके, हा. शांत बसल्याबद्दल थँक्यू. शांत, यस, मी त्याच्याबद्दलच म्हटलं की शांत बसल्याबद्दल. ऐकलं ना? ओके ओके. सो चलो, थँक्स अ लॉट स्टुडंट्स. आपण आणि कोणाला काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर उद्या मी दिवसभर साधारणतः तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो जर कोणी मला फोन करत असतील तर. ओके, चला.